बच्चा अगं कुठेस तू? ऑफिसला गेली नाहीस का अजून? ऍक्च्युली मी अगं असं काय करतेस? तिकडे वाट बघतायत ना सगळे. मला आता आनंदचा फोन आला होता. निघ बरं तू लवकर. कमिटमेंट असते ना. अरे पण माझी कॅब बंद पडली ना, मग मी काय करणार आहे त्याच्या सगळ्यात? आणि आपली कार पण खटार आहे काही. हो ठीक आहे, आता ते सगळं सोड. तू लवकरात लवकर ऑफिसला पोहोच, ठीक आहे? उद्यापासून मी आनंदला तुझी काहीतरी सोय करायला सांगतो. ओके ठीक आहे. ओके चल बाय. ओके बाय, लव यू, मिस यू. इटालियन फूड खाऊ. ऐक ना, तुला दुखतंय ना खूप? मग तू आता रेस्ट कर, आपण रात्री जाऊया. ओके? तू नेहमी असं करते यार. यू आर अ टीचर, आय न्यू इट. आय एम व्हेरी सॉरी. प्लीज ना, ऐक ना, मला जावं लागेल आता. बरं ऐक, रात्री तुला इटालियन किंवा मेक्सिकन काय सगळं खाऊ घालते. तुझं आवडतं ड्रिंक पण देते. ओके? ओके प्लीज आता घरी जा. टेक केअर. ओके? मी भेटते रात्री. ओके बाय. लवकर ये. येस बाय. यार नाही, नको इथे ती हिप्पो आहे. ही फाईल माझ्या डेस्कवर ठेव, इथे बघतो. ओके सर. जेनी, कशी झाली मीटिंग? सब मस्त हँडल केलं तुम्ही क्लायंटला. असंच एकदा मागे एप्रिलमध्ये कपूर सरांच्या क्लायंटला गुरु सरांनी अटेंड केलं होतं. तेव्हा त्यांचं प्रमोशन झालं होतं सर. पण मला प्रमोशन मिळण्याचे काहीही चान्सेस दिसत नाहीये, कारण सगळ्यांना माहिती आहे. आहेत कुठे त्या? ते मॅडम, गुड मॉर्निंग मॅडम. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून मॅम. काय चाललंय इकडे? कॅफेटेरिया हा? इथे काम करायला जा की गप्पा मारायला येता तुम्ही? मॅम उगाच शांत राहा थोडा मॅडम, कारण काय ना, तुम्ही गैरसमज करताय. हे म्हणजे इथे उभे राहून मी जेनीला हेच सांगत होतो, आम्ही कामाचंच बोलत होतो मॅडम. येस मॅम, आज सकाळी खूप इम्पॉर्टंट मीटिंग तुम्ही मिस केली आहे मॅम. हो, आज सकाळी मीटिंग होती. तुम्ही ते काय जेनी, ते स्कूलमध्ये स्टुडंट जातात आणि रोल नंबर सांगून असे हात वर करून सांगतात, ते काय होतं ते? अटेंडन्स सर. नाही, ते मराठीत काय बोलतात त्याला? सर मराठीत माहित नाही, पण हिंदीमध्ये हाजरी म्हणतात. हा करेक्ट. तुम्ही हजर राहिला नाहीत मीटिंग मध्ये. मॅडम काय केलं? मी निघाले होते वेळेत, पण भवाने हा सटवे माझा म्हणून काय झालं मॅडम? अहो मी आता पानं वाढायलाच घेते. मी पटकन जेवून घ्या, आज मला खूप काम आहे. तुला कसलं काम? डबा तर राधिका करणार आहे, तो उद्या. लेकीचं कौतुक दिसतंय. मी एवढी मेहनत करते ते नाही दिसत आहे. अहो डबे ती उद्या बनवणार आहे. तयारी तर आजच करायला लागेल ना. आणि ती काय राधिका एकटी करेल? अरे एकटी नाही करणार, मी आपली गंमत करत होतो. काय बऱ्याच दिवसात आपल्याला निवांत वेळ मिळाला नाही ना, म्हणून ग. बरं ही मंडळी गेली कुठे सगळी? अहो शिरीष गेलाय मंडईत भाजी आणायला, आणि राधिका गेली आहे अथर्वला घेऊन स्पीच थेरपिस्ट कडे. बर ठीक आहे. येतच असेल आता एवढ्यात. होय आलीच. आले ना, आले. या चल राधिके, चल पटकन जेवायला बस. बघू अजिबात वेळ लावायचा नाही, आज नानीला खूप काम आहेत. काय तुम्ही पण? जेवायला मिळालं नाही तर मी जबाबदार नाही, म्हणून आपलं म्हटलं. बरं राधिका काय म्हणाले ग थेरपिस्ट? काही नाही, आज पहिलीच भेट होती. पहिली भेट तर चांगली झाली. म्हणजे अथर्व पण बोलला त्यांच्याशी, आणि ते सारखे अथर्वला काही ना काहीतरी प्रश्न विचारत होते. जजमेंट घेतात ते. काय म्हणाले का डॉक्टर? काही नाही, ते म्हणाले होऊन जाईल. रोज त्याच्याशी बोललं ना तर सगळं नीट होईल. आणि ते काय, ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पण घेत होते, रोज अशा करायच्या म्हणाले. आणि ते नानाजी काहीतरी म्हणतात त्याला, वोकल ऍक्टिव्हिटी, मराठीत त्याला आवाजाची कार्यशाळा असं म्हणतात. आमच्या वेळेला लहानपणी खूप क्लासेस होते असे. ते श्लोक म्हणायला लावायचे. हाव का?
आता कुठे असतात असले क्लासेस? पण नानीजी, आता मात्र अथर्वला रोज त्या क्लासला न्यावं लागेल हं? अगं बाई, किती वाजता? 4 वाजता. म्हणजे तो शाळेत येईल, जरा आराम करेल, मग 4 वाजता त्याला त्या क्लासला सोडायचं आणि संध्याकाळी रेवतीकडे अभ्यासाला. शिवाय मी सुद्धा रोज त्याचं वाचन घेणारच. अहो किती काय काय करायला लावणार आपण, दमून जाईल पोर. काही दमत बिमत नाही. पण तू मध्ये पडू नकोस. शिस्त म्हणजे शिस्त. काय मुलांचा सगळा दिनक्रम पार पडलाच पाहिजे. बरं बाई, तुम्हाला जे हवं ते करा, फक्त त्याला खेळायला थोडा वेळ मोकळा ठेवा म्हणजे झालं. ते बघतो मी. चल चल, तू जेवायला वाढ. काय खूप काम आहेत ना तुला. नानाजी, नानीजी बघा ना, आता आधीच आपल्याला काही कामं कमी आहेत का? आता आपल्या कामाचा बाप एवढा वाढलाय, आता अथर्वला तिथे सोडायचं आणायचं कसं काय जमणार आहे? मला तर टेन्शनच येऊन राहिलं. अरे कसल्या टेन्शन. तुम्ही बायका नाही एखाद्या बारीक गोष्टीचा फार भाऊ करता बुवा. हे बघ, मी आणि महाजनी चालायला जातो की नाही, मग त्याच्या क्लासच्या वेळेत आम्ही आमचं फिरायचं टाइम टेबल जमवतो. त्याला घेऊन जायचं, तिकडे क्लासला सोडायचं, मग आम्ही फिरायचं आणि मग येताना त्याला घेऊन यायचं. आहे काय नाही काय मग झालं तर पाहिलंच ना राधिका, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय आहे. हेच एखादं काम जर मी सांगितलं असतं ना, तर झालं असतं का बघ. मग कळलं, कोणाच्या पोटात दुखतं कळलं. वाले हा बघ, हा पण वेळ आला. हा, मिळाली का रे सगळी भाजी? हो. अहो नानीजी दादरच्या मंडईतून आणली. तिथे होलसेल मध्ये स्वस्त मिळते ना, मग एकदम आठवडाभराचा जिन्नस घेऊन आलो. बरं झालं. हात पाय धुवून घे, जेवायलाच बसा आता दोघं. चल ग. हो नानीजी, तुम्ही दोघं नसता तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं देव एका हाताने घेतो पण 4 हाताने देतो. खरंय तुमचं. आता आनंद भाऊजींचे हे दोघंही माझ्या कामासाठी खूप प्रयत्न करतायत. आता हे सगळं त्या शन्याला कळायला नको म्हणजे झालं. नाही तर 4 घास सुखाचे खाऊ द्यायची नाही ती. उगाच आनंद भाऊजींना त्रास त्याचा. अगं, तिला दुसरं येतंय काय? ऑफिस मध्ये ती हेच करत असणार. आणि मला खात्री आहे ती काही ऑफिस मध्ये फार दिवस टिकणार नाहीये आता. खरंय. ईशा, सो सॉरी. हो, काय झालं? काय नाही, छान दिसतेस तू. तू किती उशीर केलास यार. मी केव्हाची थांबली इकडे. मला बोर झालं खूप. सो सॉरी, निघायला उशीर झाला. एवढं काय काम असतं ग? अगं सध्या खूप प्रेशर आहे माझ्यावर. सध्या गॅरी नाही आहे ना इकडे, त्यामुळे सगळा वर्कलोड माझ्यावर आहे. खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात माझ्याकडे. तुला बोर होत नाही का अशी नोकरी वगैरे करून? खूप बोर होतं ग. पण तसे मी अर्धा दिवस लुडो खेळत असते आणि अर्धा दिवस क्लॉक कडे बघत असते की कधी एकदा निघते इकडनं. यु नो व्हॉट, एकदा ना अशी छान घसघशीत 50 कोटीची लॉटरी मिळाली पाहिजे. मग सगळं सेट होईल सगळं. काय करशील ग एवढ्या पैशांचं? माझं ठरलंय सगळं. मला ना खूप ट्रॅव्हल करायचंय. आय वॉन्ट टू गो अँड सी युरोप, आय वॉन्ट टू गो अँड सी इटली, आय वॉन्ट टू गो अँड सी जपान, आय वॉन्ट टू गो अँड सी एव्हरीथिंग. ओह गॉड, काय मजा येईल. हे यार, सॉलिड प्लॅन्स आहेत तुझे. प्लॅनच नुसतं, एवढं नशीब कुठे आहे. ए हॅलो, तू नको नशिबाबद्दल बोलूस. तुझ्याकडे अख्खा गॅरी आहे. तू तुझ्यासाठी वाटेल तेवढे पैसे खर्च करतो. माझ्याकडे काय बाबा, असं पण नाहीये कोणी. अच्छा, समवन इज अ न्यू बॉयफ्रेंड. शट अप. डोंट वरी, शोधू कोणतं. सॉरी, इटालियन फूड, लेट्स गो. या ऑफिसमध्ये काय काम करणार आहे कोणाच ठाऊक. ते जाऊ दे भाऊजी, तुम्ही चला बरं, चहा देते तुम्हाला. चला. पण नको वहिनी, ड्युटीवर आहे. ड्युटीवर नो टी नो ब्रेकफास्ट. असं काय करून राहिला. प्लीज वहिनी सोडा. नेक्स्ट टाइम. हॅलो मॅडम, काय? काय काम होतं? हे घे गाडी काढ. अरे आज ड्रायव्हर आला नाही ना म्हणून बोलवलं तुला.